रामकृष्ण हरी मंडळी, आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा गुरु परंपरेमध्ये नाम घेणे याबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकले आहे. परंतु नाम घेणे म्हणजे काय याचा उलगडा आतापर्यंत करण्याचा आपण प्रयत्न केला नाही किंवा कदाचित केलाही असेल. परंतु नाम म्हणजे नेमके काय याबद्दल कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय काय? गुरुवर्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगायचे, नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम म्हणजे भगवंताचे नाव आणि भगवंत मिळवण्याचे साधन. या दृष्टीने देवांच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्या मधला दुवा आहे. म्हणजे नाम हे भगवंतही आहे आणि हेच नाम भगवंत प्राप्तीचं साधनही आहे. आणि हे साधन वापरून आपण साध्य करू शकतो त्या भगवंताला. नाम हे सगुण आहे आणि नाम हेच निर्गुण सुद्धा आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात असे म्हणण्याचे कारण की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लक राहिले म्हणून ते निर्गुणी आहे. याच विषयावर महाराज पुन्हा सांगतात की सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसी आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारते. वृत्ती सुधारली की चिंता शांत होते, चित्त शांत होते आणि हे चित्त शांत झाले की भगवंताबद्दल आपली निष्ठा उत्पन्न होते. या सर्वांचा भावार्थ एकच आहे. अन्नाला स्वतःची चव असते, त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःची अशी काही चव नसते, त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी घालू तितके जास्त अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत. सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तर नाम साधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आणि आपण ते अवश्य घ्यावे. ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे. हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसे आपलेपण आपल्या नावात आहे तसे देवाचे देवपणही त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते. परंतु देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिक अधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येऊ लागतो. पाणी हे जसे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे आणि ते बनलेच पाहिजे.